नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। शेतात चिकलणी करताना काळाचा घाला, बैलजोडीने फरकटत नेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू। लाकडी फणीमध्ये पाय अडकल्याने बैलजोडीने नेले चिखलातून फरफडत। लाखांदूर तालुक्यातील घटना। शेतात उन्हाळी धानाच्या रोवणीसाठी बैलजोडीने चिकलणी करीत असताना फणीमध्ये पाय फसल्याने बैलजोडीने फरकटत नेल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली। ही घटना आज 13 मार्च रोजी दुपारच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मानदेड शेत शिवारात घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मधुकर नामदेव राऊत वय 45 वर्षे असे घटनेतील मृत शेतकऱ्याचे नाव आहे। मानदेड येथे राऊत कुटुंबियांची वडिलोपार्जित शेती असून सध्या उन्हाळी धानाच्या पर्याची रोवणी सुरू आहे। घटनेच्या दिवशी सकाळी मनोहर राऊत व त्याचा लहान भाऊ मधुकर राऊत हे कुटुंबियांसह शेतावर रोवणीचे काम करण्यासाठी गेले होते। शेतातील कामासाठी बाहेरगावच्या काही महिला मजूर देखील उपस्थित होत्या। सकाळी सुमारे 11 वाजता मनोहर राऊत हे घरी परतले असताना मधुकर राऊत हे शेतात बैलजोडीच्या सहाय्याने चिखलणीचे काम करीत होते। दरम्यान दुपारी सुमारे 12 ते 12:30 वाजताच्या दरम्यान शेतात बैलजोडीच्या सहाय्याने चिखलणी करीत असताना त्यांचा पाय लाकडी फणीमध्ये अडकल्याने बैलजोडीने त्यांना चिखलातून फरफटत नेले। या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच हातापायाला गंभीर दुखापत झाली। दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास मनोहर राऊत शेतावर परत आले असता मधुकर राऊत हे चिखलात जखमी अवस्थेत पडलेले दिसले। त्यानंतर ग्रामस्थांना संपर्क करून त्यांच्या वाहनाने जखमी मधुकर राऊत यांना तातडीने लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले। मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले। या घटनेची नोंद लाखांदूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे। या दुर्दैवी घटनेमुळे मानदेड तथा परिसरात शोककळा पसरली आहे।